मुळामध्ये सोनियाजी गांधी, राहुल गांधी यांच्या मागे ते जे फरफटत चाललेले आहेत, तर त्यांनी स्वतः आधी विचार करावा आणि त्यांची परवानगी घ्यावी की त्यांनी राजीनामा द्यावा का? आणि दुसरा प्रश्न असा की जे संपूर्णपणाने माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे मुद्दे समोर आले आणि जनतेने त्याच्या शिक्कामोर्तब केलं, त्याच्यामागे हाच हेतू होता की हिंदुत्वापासून त्यांनी जी फारकत घेतलेली आहे उभाठाने आणि ते काँग्रेस आणि इतरांच्या बरोबर आज संपूर्णपणाने प्रत्येक गोष्टीमध्ये राष्ट्रविघातक राजकारण केलं जातंय जे मवियाकडून त्याला ते बळी पडतायत. त्याच्याबद्दल त्यांनी जर का आत्मपरीक्षण करायची अपेक्षा माननीय शिंदे साहेबांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे याबद्दलचा विचार त्यांनी करावा आणि भावनिक आवाहनाने काही होणार नाही असं मला वाटतं. कुठे ना कुठे खासदार, आमदार, शिवसैनिक, साधे शाखा प्रमुख यांची अपेक्षा पूर्ती शिंदे साहेब करतायत, वेळ देत आहेत 24/7 गुणिले 365 असा वेळ ते सातत्याने देत आहेत की ज्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये शिवसेना एकनाथजी शिंदे यांची रुजत चाललेली आहे. तर या संदर्भामध्ये त्यांना जे मानतायत लोक त्यांना सुद्धा अशा पद्धतीने सारखे शिव्याशाप देणं म्हणजे खरं सांगायचं तर सूर्य उगवल्यावरती डोळ्यावरती अंधार करून बसणे असं मला वाटतं. नाही नाही, आता काय माहितीये का, काय सर या संदर्भामध्ये छळ वगैरे म्हणजे त्यांचं जी भूमिका आहे ना सगळी, तर त्यांनी ज्या वेळेला काँग्रेसच्या बरोबर आणि एनसीपीच्या बरोबर सरकार स्थापन केलं, तर शेवटी काय परिस्थिती झाली होती हे तुम्हाला माहिती आहे की कुठलाही शिवसेनेचा अजेंडाच प्रत्यक्षात येत नव्हता. जे ते म्हणतील त्या पद्धतीने सगळं राजकारण चाललेलं होतं. मवियाचे पार्टनर जे आहेत ते. अशा वेळेला छळण्याचा प्रश्न कुठे येतो? राजकीय मतभेदाला छळणं म्हणत नाहीत. राजकीय मतभिन्नता असू शकते, मतभेद असू शकतात, पण मनभेद जिथे झाले त्या ठिकाणी ते कशामुळे झाले? तर मला तर वाटतं त्याच्यात कोणाचा सिंहाचा किंवा मी म्हणेन की अत्यंत दूषित असा वाटा आहे ते त्यांना स्वतःलाच माहिती आहे ना.